नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आपण खूप दिवसापासून बरेच एक व्हिडिओ सिरीज करत आहोत. या व्हिडिओ सिरीजमध्ये आपण भारताची राज्यघटना किंवा इंडियन कॉन्स्टिट्यूशनवर बोलत आहोत. आपण सुरू केलं त्याच्या आधी 3 पार्ट आपण पूर्ण केलेले आहेत या सिरीजचे. त्याच्यामध्ये आपण पाहिलं की भारताची राज्यघटनेचा आशय काय होता, भारताची राज्यघटना का बनवली गेली, भारताच्या राज्यघटनेमध्ये काय काय मुद्दे आहेत आणि कुठले कुठले आर्टिकल्स आणि पार्ट्स त्यांनी गेलेले आहेत. आपण त्या पार्ट्स आणि आर्टिकल्सवर चर्चा करायला सुरुवात केली. त्याच्या 3 पार्टमध्ये आपण आर्टिकल 1 ते आर्टिकल 18 पर्यंतचे आर्टिकल्स आपण पाहिले, त्यांचे वेगवेगळे मुद्दे पाहिले. आणि मागच्या व्हिडिओपासून आपण जो मूलभूत अधिकार आहे किंवा फंडामेंटल राईट्स आहेत त्याच्यावर बोलायला सुरुवात केली. तर भारताच्या नागरिकांना काही मूलभूत अधिकार दिलेले आहेत, तर ते 6 मूलभूत अधिकाराबद्दल आपण चर्चा करायला आता सुरुवात केलेली आहे. त्याच्यामध्ये पहिल्या पार्टमध्ये आपण पाहिलं आर्टिकल 12 ते आर्टिकल 18. त्याच्यामध्ये आपण जो मूलभूत अधिकार होता राईट टू इक्वॅलिटी, त्याच्यावर आपण बघितलं. जो समानतेचा अधिकार होता की भारताचे जेवढे नागरिक आहेत ते समान आहेत, त्याच्यामध्ये कोणी उच्च नाही आहे, तर ते आपण पहिल्या आपल्या पार्टमध्ये पाहिलं. आज त्याचा दुसरा पार्ट घेऊन येतोय मी, आणि तो पण एक इम्पॉर्टंट अधिकार आहे भारताच्या नागरिकांना मिळालेला. तो आहे राईट टू फ्रीडम. राईट टू फ्रीडम म्हणजे स्वातंत्र्यतेचा अधिकार. आपण सगळे स्वातंत्र्य आहोत. आपल्याला या देशामध्ये पूर्णपणे स्वातंत्र्य, आपल्याला जे कार्य करायचं आहे त्याच्यासाठी, त्याच्यावर आपण कोणाच्या गुलामीमध्ये नाही आहोत. तर हा खूपच इम्पॉर्टंट अधिकार आहे राईट टू फ्रीडम. या राईट टू फ्रीडम अधिकारामध्ये एकूण आर्टिकल येतात, आर्टिकल 19 ते 22. हे सगळे आर्टिकल्स राईट टू फ्रीडम बद्दल बोलतात. वेगवेगळ्या प्रकारचे फ्रीडम आपल्याकडे दिलेले आहेत आपल्याला घटनेने, त्याच्याबद्दल चर्चा केली जाते. आणि हे खूपच विस्तृत आहे, खूप मोठं आहे. ठीक आहे, तसं आपण याच्यापूर्वीच्या पार्टमध्ये एकाच व्हिडिओमध्ये आपण 3, 4, 5, 6 आर्टिकल्स कव्हर करायचा प्रयत्न केला होता. पण कारण की राईट टू फ्रीडम हा खूप विस्तृत आहे, त्याच्यावर खूप सारे डिबेट्स आहेत, खूप सारे वाद आहेत, खूप सारे कोर्ट केसेस आहेत, त्याच्यावर खूप सारे लँडमार्क जजमेंट दिलेले आहेत सुप्रीम कोर्टने. तर ते सगळे त्याच्यामुळे असं खूप विस्तृत होतो. तर कदाचित आपल्याला ह्या राईट टू फ्रीडमसाठी वेगवेगळे पार्ट्स बनवणार आहे की आपण एकाच पार्टमध्ये 19 ते 22 कव्हर नाही करू शकणार. तर मग मी काय करणार आहे की तुम्हाला प्रत्येक आर्टिकलसाठी एक वेगळा व्हिडिओ बनवणार आहे, जेणेकरून आपला व्हिडिओ जास्त मोठा होता कामा नये आणि तुम्हालाही तो कन्झ्युम करायला इझी पडेल. तर आज आपण आर्टिकल 19 बद्दल बोलणार आहोत, जो खूपच इम्पॉर्टंट आर्टिकल आहे अंडर राईट टू फ्रीडम. ठीक आहे, तर राईट टू फ्रीडमच्या आतमध्ये आर्टिकल 19 येतो. 19ला बॅकबोन ऑफ कॉन्स्टिट्यूशन बोलले जातं. बॅकबोन ऑफ कॉन्स्टिट्यूशन म्हणजे काय की हा पूर्ण कॉन्स्टिट्यूशनचा कणा आहे, ज्याच्यावर अख्खं कॉन्स्टिट्यूशन उभं आहे. ठीक आहे, तर हा सगळ्यात इम्पॉर्टंट आर्टिकल आहे आपल्या इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये. म्हणून याला आर्टिकलला बॅकवर्ड कॉन्स्टिट्यूशन बोललं जातं. याच्यामध्ये 7 पॉईंट्स आहेत किंवा 7 अधिकार त्यांनी दिलेले आहेत. त्या अधिकारावर आज आपण बोलणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये. आर्टिकल 19 त्याच्यामध्ये सगळ्यात पहिला आणि इम्पॉर्टंट अधिकार येतो, तो म्हणजे राईट टू फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन. स्पीच अँड एक्सप्रेशन म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य, भाषण स्वातंत्र्य. मला मी कुठल्याही प्रकारची अभिव्यक्ती इथे करू शकतो, मला कुठल्याही प्रकारचा अडथळा त्यांनी याच्यात नाही आहे. मला स्वातंत्र्य आहे, मला जसं बोलायचं आहे, जसं वागायचं आहे, जसं राहायचं आहे, आणि मला समजा माझं अभिव्यक्ती करायची आहे, मला बोलायचं आहे, तर मी कुठल्याही प्रकारचं त्याच्यात भाषण करू, मला कुठल्या प्रकारचा अडथळा नाही आहे फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशनसाठी. म्हणजे मला बोलण्याने, लिखाणाने, प्रेसच्या थ्रू, पुस्तकांच्या थ्रू, कवितेच्या थ्रू मी माझी पूर्णपणे स्वातंत्र्य दिले गेले की तुम्ही तुमचं मनात जे आहे ते तुम्ही बोलू शकता, जेव्हा तुम्हाला कुठल्या प्रकारची अडथळी नाही केलेली आहे. तर स्पीच अँड एक्सप्रेशन हा पहिला पॉईंट आहे. त्याच्यामध्ये 7 पॉईंट आहे. आपण 7ही पॉईंट बघणार आहोत एक एक करून. आपण सगळ्यात पहिले बनवणार फ्रीडम टू स्पीच अँड एक्सप्रेशन. आता जसं मी तुम्हाला सांगितलं की याच्यामध्ये तुम्हाला कुठल्या प्रकारची अडथळा नाही आहे. तुम्हाला जे वाटेल तुम्ही बोलू शकता, वागू शकता, समाजामध्ये राहू शकता. पण जर अशी पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम येऊ शकतात. ठीक आहे, आता तुम्ही याच्यात असं उदाहरण घेऊ आपण की भारत जेव्हा स्वतंत्र झाला 1947 मध्ये, नंतर आपली 1950 मध्ये घटना लिहिली गेली. ठीक आहे, तर तुम्ही असं बघा की त्याच्या आधी जवळजवळ 700-800 वर्ष भारताचे लोक हे गुलामीमध्ये होते. इंग्रज म्हणा, मुघल म्हणा किंवा अजून कुठले शासक असतील ते, आपण कंटिन्यू गुलामीमध्येच राहत आलेलो आहे. तर आपल्याला स्वातंत्र्य असं कधीच नव्हतं एवढ्या वर्षात. म्हणजे एवढे शतकं आपण गुलामीमध्ये काढलेले आहेत वेगवेगळ्या राज्यकर्त्यांच्या. तर आपल्याला स्वातंत्र्य होतं. पण जेव्हा राज्यघटना लिहिली गेली तेव्हा त्यांचा सगळ्यात बेस्ट पॉईंट हा होता की आपल्याला स्वातंत्र्य म्हणजे भारताचे जेवढे नाही त्यांना पूर्णपणे स्वातंत्र्य असलं पाहिजे त्यांच्या हिशोबाने लाईफ जगण्याची. ठीक आहे, ते हे खूप इम्पॉर्टंट त्यांनी पॉईंट आणला होता. आणि ह्या पॉईंटच्या थ्रू मग त्यांनी वेगवेगळे पॉईंट्स बनवले की हे 7 पॉईंट त्यांनी याच्यात बनवले की तुम्हाला भाषण स्वातंत्र्य आहे, एक्सप्रेशन स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये पण पूर्णपणे स्वातंत्र्य दिलं तर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम होऊ शकतो की तुमच्या अधिकारामुळे दुसऱ्याच्या अधिकारावर गदा येऊ शकतो. म्हणजे दुसऱ्याला जाऊन मी बोलाल मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य, मी कोणाला शिव्या पण देऊ शकतो.
तर तुम्ही तसं नाही करू शकत आहे ना, कारण की तुम्हाला जसा अधिकार आहे डिग्निटीने जगण्याचा, तसं त्याला पण अधिकार आहे डिग्निटीने जगण्याचा. तर तुमच्या अधिकारामुळे त्याचा अधिकारावर तुम्ही गदा आणू शकत नाही. आपण मागच्या पार्टमध्ये पण पाहिलं होतं की तुमचा अधिकार दुसऱ्याच्या अधिकारावर गदा आणता कामा नये, म्हणून त्यांनी त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन्स पण दिलेले आहेत. ठीक आहे, जसं तुम्हाला पूर्ण स्वातंत्र्य दिलंय, थोडेफार रिस्ट्रिक्शन सुद्धा टाकून दे. त्याला बोलतात रिजनेबल रिस्ट्रिक्शन. रिजनेबल रिस्ट्रिक्शन म्हणजे काय, की असे रिस्ट्रिक्शन जे ज्याच्याने दुसऱ्यांचं पण अधिकाराचं संरक्षण होईल. ठीक आहे, फक्त तुमचेच अधिकार नाही तर भारताचे दुसरे नागरिक आहेत त्यांच्याही अधिकाराचं संरक्षण केलं जाईल. तर असे कुठले रिस्ट्रिक्शन त्यांनी टाकलेले आहेत. तुम्हाला एक्सप्रेशनचे अधिकार आहे, बोलायचा अधिकार आहे, एक्सप्रेस करायचा अधिकार आहे, पण ते जे तुमचं बोलणं आहे किंवा तुमचं भाषण आहे किंवा तुमचा मुद्दा आहे, ठीक आहे, जे काही पॉईंट तुम्ही मांडताय ते भारताच्या एकते आणि अखंडतेच्या विरुद्ध असता कामा नये. ठीक आहे, तुमच्या भाषणामुळे भारताची एकता आणि अखंडता धोक्यात येता कामा नये. दुसरं आहे, भारताची सुरक्षितता धोक्यात येता कामा नये. ठीक आहे, तुमच्या भाषणामुळे जर भारताच्या सुरक्षिततेला धोका असेल तर मग तो एक प्रॉब्लेम होऊ शकतो. राईट, तुम्ही समजा तुम्ही अशा कुठल्या तरी पोस्टवर काम करताय, तुमच्याकडे बरेचसे सिक्रेट्स आहेत. ठीक आहे, तुम्ही आर्मीमध्ये असू शकता किंवा तुम्ही कुठल्या गव्हर्नमेंट ऑफिशियल असू शकता, तुमच्याकडे खूप सिक्रेट आहे आणि तुम्ही जाऊन फोनवर तुमच्या मित्राला, एखाद्या दुश्मन देशाच्या मित्राला सगळी माहिती देत आहे. तुम्ही सांगाल मला तर बोलण्याचा अधिकार आहे, मी बोलू शकतो. नाही, तुमच्या ह्या मुद्द्यांमुळे, तुमच्या ह्या भाषणामुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येऊ शकते, तर तुम्हाला तसं बोलता येता नाही. तर कुठले, म्हणजे तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला आता रिसेंटली बघितलं एखादी रॅली चालली आहे किंवा एखादी मॅच झाल्यानंतर आपले शेजारी राष्ट्रांचे जिंदाबाद वगैरे बोलले जातं. ते सगळं भाषण स्वातंत्र्याच्या विरुद्ध, ते तुमच्या देशाच्या सुरक्षिततेच्या विरुद्ध होतं, एकता आणि अखंडतेच्या विरुद्ध होतं. तर ते तुम्ही बोलू शकत नाही. म्हणजे जरी तुम्हाला स्वातंत्र्य असलं तरी हे रिस्ट्रिक्शन तुमच्यावर आहे. ठीक आहे, पुढचं रिस्ट्रिक्शन आहे तुमच्याकडे की तुमचे जे दुसऱ्या देशांचे जे आपल्या भारताचे संबंध आहेत, ते फ्रेंडली संबंध असतात, तर त्यांचे नेते जेव्हा भारतामध्ये येतील तर तुम्ही त्यांना शिवीगाळ नाही करू शकत, त्या त्यांच्या विरुद्ध बोलू नाही शकत. ठीक आहे, ते पण चुकीचं होईल, कारण तुमचे एक चांगले संबंध आहेत त्या देशाबरोबर आणि तुम्ही जर त्यांना जर शिवीगाळ करत असाल त्यांच्या तोंडावर जाऊन त्या नेत्यांच्या वगैरे, तर ते सुद्धा तुम्हाला रिस्ट्रिक्ट केलं, त्याच्या अगेन्स्ट पण तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. ठीक आहे, तर ते सुद्धा तुमच्याकडे रिस्ट्रिक्शन टाकलेले आहे. तुम्ही एखादे कोर्टचे ऑर्डर किंवा कोर्टचे जे ओव्हरऑल प्रोसिडिंग असतात तर त्याचा कंटेम्प्ट ऑफ कोर्ट सुद्धा करू शकत नाही. तुम्ही बोला मला भाषण वगैरे मी जजला जेव्हा शिवाय देईल, तर नाही, तसं पण तुम्ही नाही करू शकत. ठीक आहे, तर असे काही रिस्ट्रिक्शन टाकलेले आहेत जे तुम्हाला कोर्ट कंटेम्प्ट ऑफ कोर्ट नाही करू शकत, भारताच्या सुरक्षिततेच्या विरुद्ध तुम्ही बोलू शकत नाही. ठीक आहे, ह्या रिस्ट्रिक्शन्स आहेत. त्या रिस्ट्रिक्शनच्या दायऱ्यामध्ये राहून तुम्हाला पूर्णपणे स्वातंत्र्य दिले गेलेलं आहे. त्याच्यावर अजून एक रिस्ट्रिक्शन त्यांनी टाकलं आहे डिग्निटी अँड मोरॅलिटी नावाने. डिग्निटी अँड मोरॅलिटी म्हणजे काय, की प्रत्येक माणसाला ह्या समाजामध्ये, भारताच्या नागरिकाला समाजामध्ये डिग्निटीने राहण्याचा, म्हणजे आपल्या स्वाभिमानाने राहण्याचा अधिकार आहे. तुम्ही तुमची डिग्निटी फॉलो करू शकता, मॉरल्स फॉलो शकता. तुम्ही आपल्याकडे पुराण्या काळापासून बरेचसे व्हॅल्यू सिस्टम चालत आलेले आपल्या समाजाने, तो समाज त्या हिशोबाने वागत असतो. ठीक आहे, तुम्ही त्याच्या विरुद्ध जाऊन वागू शकत नाही. राईट, तुम्हाला एक जर समाजामध्ये वावरायला तुम्हाला एक डिसेंट कपडे, डिसेंट लँग्वेज वगैरे बोलणं गरजेचं आहे. तुम्ही असंच कपडे न काढता बाहेर फिरू शकत नाही, मग ते तुमच्या डिग्निटीच्या विरुद्ध जातं. बरोबर, दुसऱ्यांदा त्याचा हक होऊ शकतो. तुम्ही लोकांना शिवीगाळ करू शकत नाही, ते त्यांच्या डिग्निटीच्या विरुद्ध जाऊ शकतं. म्हणून ते सुद्धा तुम्हाला रिस्ट्रिक्शन टाकलं की तुम्ही जाऊन कोणाची डिग्निटी आणि किंवा मोरल्सच्या विरुद्ध बोलू शकत नाही. त्याच्या व्यतिरिक्त अजून एक रिस्ट्रिक्शन त्यांनी टाकलंय, ते म्हणजे तुम्ही कोणाचं डिफेमेशन नाही करू शकत, म्हणजे कोणाची बदनामी नाही करू शकत. ठीक आहे, तुमच्या संवादाने किंवा तुमच्या ऍक्शन्सने जर दुसऱ्याची बदनामी होत असेल तर त्याच्या विरुद्ध पण तुमच्यावर कारवाई केली जाऊ शकते. त्याच्या विनाकारण तुम्ही बदनामी कोणाची करता कामा नये. तुम्हाला फक्त स्वातंत्र्य दिलं तर त्यालाही स्वातंत्र्य आहे डिग्निटी राहण्याचं, मग तुम्ही कोणाची बदनामी करू. तर असे जे मुद्दे आहेत, काही मुद्द्यांना सोडलं तर तुमच्याकडे स्पीच ऑफ एक्सप्रेशनचा पूर्ण अधिकार आहे. तुम्हाला कोणी इथे अडवू शकणार नाही जर तुमचे मुद्दे जे मी तुम्हाला सांगितले त्या रिस्ट्रिक्शनच्या विरुद्ध जात नसतील तर. भारताची सुरक्षितता, अखंडता किंवा कोर्टचं कंडेम ऑफ कोर्ट म्हणा किंवा मॉरल अँड डिग्निटी म्हणा किंवा कोणाची बदनामी करण्याची पण म्हणा, त्याच्या विरुद्ध तुम्ही बोलू शकता. अदरवाईज तुम्हाला पूर्ण जे स्वातंत्र्य आहे. ठीक आहे, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन मध्ये एक इम्पॉर्टंट पॉईंट येतो, फक्त बोलणं नाही तर लिहिणं सुद्धा. जसं मी तुम्हाला सांगितलं, तुम्ही पुस्तकं लिहू शकता, तुम्ही कादंबऱ्या लिहू शकता, आर्टिकल्स लिहू शकता न्यूजपेपरमध्ये, तुम्ही कविता करू शकता. याचं तुम्हाला स्वातंत्र्य आहे पूर्णपणे. पण अगेन तुम्हाला हे गोष्टीचं लक्ष ठेवावं लागेल की ते भारताच्या विरुद्ध असता कामा नये, सुरक्षिततेच्या आणि मॉरलच्या याच्यामध्ये. ह्या कंडिशनमध्ये राहून तुम्ही फक्त अभिव्यक्ती म्हणजे फक्त स्पीच नाही तर एक्सप्रेशन किंवा लिखाणाच्या थ्रू सुद्धा तुम्ही करू शकता. ठीक आहे, याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट येतो, जसं तुम्हाला बोलण्याचा अधिकार आहे काही, तर तुम्हाला शांत राहण्याचा सुद्धा अधिकार आहे. राईट टू बी सायलेन्स हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, की तुम्हाला समजा वाटलं की एखाद्या मुद्द्यावर मला मत नाही मांडायचं आहे तर तुम्हाला कोणीही फोर्स करू शकत नाही की तुम्हाला ते मत मांडावंच लागेल. नाही, तर राईट टू बी सायलेन्स ऑल्सो इज अ पार्ट ऑफ फ्रीडम टू स्पीच. बोलण्याच्या आणि एक्सप्रेशनच्या अधिकारमध्ये सायलेन्स पण येतो. याच्यावर एक खूप इम्पॉर्टंट केस होती, मी जसं मला त्याच्याबद्दल रेफरन्स देऊ इच्छितो. एक इम्पॉर्टंट केस झालेली साधारण केरलामध्ये एक जमात आहे जेहुआ नावाची.
तर ते त्यांचा एक आदिवासी टाईप समाज आहे आणि ते त्यांच्या गॉडला मानतात. ओके. आता त्या समाजाचे काही मुलं एक हायस्कूलमध्ये शिकत होते. ठीक आहे. ही खूप फेमस केस आहे. हिला नॅशनल अँथम केस म्हणतात. ठीक आहे. तुम्ही रेफरन्स बघू शकता तो. तर ते मुलं काही हायस्कूलमध्ये शिकत होते आणि त्या हायस्कूलमध्ये कुठल्या तरी कार्यक्रमाच्या अंतर्गत राष्ट्रगीत गायलं जात होतं. ठीक आहे. तर राष्ट्रगीतचं आपल्याला माहिती आहे की राष्ट्रगीत आपण उभे राहतो, आपण राष्ट्रगीत गातो आणि आपण अटेन्शनमध्ये उभं राहून त्याला सन्मान देतो. बरोबर. पण त्या मुलांनी काय केलं, ते उभे तर राहिले, ते राष्ट्रगीत चालू असताना उभे राहिले, पण त्यांनी राष्ट्रगीत गायलं नाही. ठीक आहे. ते चूप होते आणि ते उभे होते, पण ते रिस्पेक्टमध्ये उभे राहिले, पण त्यांनी गायलं नाही. तर त्यांची जी प्रिन्सिपल होती तिला ते खटकलं. मग तिने त्यांना सांगितलं की तुम्ही असं का केलं. तर ते बोलले की नाही, आमचा जो आम्ही फॉलो करतो, जेव्हा समाज जो आहे त्यांचा, त्यात ते त्यांचा जो सुप्रीम गॉड आहे त्यालाच ते मानतात, दुसऱ्या कोणाला मानत नाही. म्हणून त्यांना त्याची भक्ती करण्यासाठी त्यांना परमिशन आहे. तर त्यासाठी त्यांनी भारताच्या राष्ट्रगीताच्या सन्मानामध्ये उभं राहिले, पण ते बोलले नाही. मग टीचरने काय केलं, त्या प्रिन्सिपलने त्यांना रेस्ट्रिकेट केलं त्यांच्या हायस्कूलमधून. जेव्हा ते रेस्ट्रिकेट केलं, त्याचा हंगामा झाला, पोलीस केस झाली वगैरे वगैरे, आणि मग कोर्टात केस गेली, हायकोर्टमध्ये केस गेली. हायकोर्ट नंतर ती सुप्रीम कोर्टपर्यंत केस आली की त्यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला म्हणून. तर सुप्रीम कोर्टने सांगितलं की नाही, हा त्यांचा राईट टू बी सायलेन्सचा त्यांचा एक अधिकार आहे. ठीक आहे. राईट टू बी सायलेन्स त्यांना सांगतो की तुम्हाला जर एखादा मुद्दा मांडायचा, एखादी गोष्ट नाही बोलतो, तुम्हाला अधिकार आहे पूर्णपणे सायलेन्स राहायचा. पण त्यांनी काय केलं, त्यांच्या ऍक्शनच्या थ्रू त्यांनी राष्ट्रगीताच्या सन्मानामध्ये उभे राहिले. दॅट इज इनफ. उभे राहिले, तुम्ही राष्ट्रगीताचा सन्मान केला, तेच इनफ. आता तुम्हाला राष्ट्रगीत नाही बोललं तर त्याच्यावर काही प्रॉब्लेम नाहीये. तर असं ही सुप्रीम कोर्टची ऑर्डर होती, जेणेकरून त्या मुलांना तो तिथे हे मिळालं की त्यांना तो अधिकार आहे, ते राईट टू बी सायलेन्स राहण्याचा. ठीक आहे. फार इम्पॉर्टंट केस आहे, तुम्ही याच्यावर चौकशी पण करू शकता. ठीक आहे. त्याच्या व्यतिरिक्त राईट टू स्पीच आणि एक्सप्रेशन मध्ये अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट येते की समजा अजून एक केस तुम्हाला उदाहरण देतो. एक क्रिमिनल होते तामिळनाडूमध्ये, आर राजगोपाल नावाने. ठीक आहे. 1994ची काहीतरी केस आहे ती पण सुप्रीम कोर्टात गेली होती. तर त्यांनी काय केलं, त्यांच्यावर 6 खुनांचा आरोप होता. ठीक आहे. आणि 6 खुनांचा आरोप होता. ते जेलमध्ये त्यांना शिक्षा वगैरे झालेली होती सगळं काही. त्यांनी काय केलं, जेलमध्ये बसून त्यांचं आत्मचरित्र लिहायला सुरुवात केली. ठीक आहे. आता आत्मचरित्र लिहिताना त्यांचे, कारण की जेव्हा ते गुन्हे करत होते किंवा ते होते समाजामध्ये आणि गुन्हे करत होते, तर त्यांचे बरेचसे IPS आणि IAS ऑफिसर्स बरोबर चांगले संबंध होते. ठीक आहे. म्हणजे काही गव्हर्नमेंट ऑफिसर बरोबर त्यांचे चांगले संबंध होते त्यावेळेस. तर त्यांनी त्यांच्या आत्मचरित्रामध्ये त्याचा उल्लेख केला होता सगळं. आणि ते छापण्यासाठी गेलं, तर ते मुद्रणवाल्याने त्या रिस्पेक्टिव्ह लोकांना सांगितलं की तुमचं नाव येतं याच्यामध्ये. तर त्या लोकांनी काय केलं, जाऊन कोर्टामध्ये धाव घेतली की हा एक क्रिमिनल आहे, हा आमचं नाव जवळचे टाकतं, आमचा याच्याशी काही संबंध नाहीये, पण याच्या पुस्तकामध्ये आमचं नाव आहे, तर आमची बदनामी होते त्याच्यामुळे. तर कोर्टाने एक खूपच लँडमार्क जजमेंट दिली याच्यावर, परत राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशनवर, की त्यांनी जे पुस्तक लिहिलंय ते अजून पब्लिक डोमेनमध्ये आलं नाहीये. पब्लिक डोमेन म्हणजे काय, ते छापून अजून मार्केटमध्ये आलेलं नाहीये. बरोबर. त्याने आता त्याच्या मनात आहे किंवा त्याने पुस्तकाला फक्त छापण्यासाठी दिलंय. तर ते त्याच्या म्हणजे एखादी गोष्टीने तुमची बदनामी होते आहे, ठीक आहे, पण ती बदनामी व्हायला तर पाहिजे आधी. त्याच्या आधीच तुम्ही त्याला बोलू शकत नाही. समजा एखाद्याला मला शिवी द्यायची माझ्या मनात आहे, तर त्यामुळे तो माझ्यावर केस नाही करू, मी त्याला शिवी दिल्यानंतर तुम्हाला केस करू शकतो. बरोबर. सेम तसंच. तर फ्रीडम स्पीच म्हणजे काय, कोर्ट बोलले की त्याची बुक जर मार्केटमध्ये आली छापून आणि नंतर मग तुम्ही केस करू शकता की याच्यात माझी बदनामी होते, तर मग आम्ही त्याच्यावर रेस्ट्रिक्शन टाकू. पण आधीच, कारण की कोणाची तरी बदनामी होणार आहे म्हणून त्याच्या फ्रीडम ऑफ स्पीचला आम्ही दाबू शकत नाही. तर हा अधिकार बघा किती महत्वाचा आहे. जरी तो लॉजिकली आपल्याला पटत नसला कदाचित, पण तरी पण हा अधिकार आहे. हा त्याचा सुद्धा अधिकार. तो सुद्धा भारताचा नागरिक आहे. भले त्याने 6 गुन्हे केलेले आहेत, 6 खून केलेले आहेत, तरी तो भारताचा आहे, त्याला फ्रीडम ऑफ स्पीच आहे. हा मूलभूत अधिकार आहे. मूलभूत अधिकार कोणाकडूनही काढले जाऊ शकत नाही. गव्हर्नमेंट सुद्धा तुमच्याकडून काढले जाऊ शकत नाही. आपण मागच्या पार्टमध्ये पाहिलं. तर हे काही इम्पॉर्टंट केसेस होत्या. तुम्ही याच्यावर हे पण अजून माहिती काढू शकता. याच्यावर फ्रीडम ऑफ स्पीच अँड एक्सप्रेशन खूपच इम्पॉर्टंट आहे, खूपच इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. याच्यामध्ये फ्रीडम ऑफ प्रेस सुद्धा येतं. फ्रीडम ऑफ प्रेसमध्ये पण एक गोष्ट झालेली, एक साधारण 60च्या दशक आणि 71च्या दशकामध्ये, त्या टायमाच्या याच्यामध्ये काही गव्हर्नमेंटचे रूल्स आले होते की पेपर जे असते, न्यूजपेपर, त्याची जी किंमत असेल तेवढेच पेजेस, म्हणजे त्या हिशोबाने ते पेजेस छापू शकतात. समजा की 1 रुपयाचा पेपर तो 4च पेज छापू शकतो, 5 रुपयाचा पेपर तो 16 पेज छापू शकतो. असं त्यांनी काहीतरी नियम बनवले होते. ठीक आहे. पण याच्यावर मग जे प्रेस होते, जे प्रिंट मीडिया त्यावेळेस जास्त फेमस होते, प्रिंट मीडियाने त्याच्यावर केस केली. त्यांचं म्हणणं होतं की नाही, हे चुकीचं आहे. प्रिंट मीडियाचा जो धंदा असतो, जो बिझनेस आहे, तो फक्त तुम्ही त्यांच्याकडून पेपर घेता 5 रुपयाला 1 रुपये, त्याच्यावर नाही चालत ना. त्यांचा बिझनेस चालतो ऍडव्हर्टाइजमेंटवर. जे त्यांच्याकडे ऍडव्हर्टाइजमेंट येतात त्याच्यावर त्यांचा मूळ बिझनेस चालतो. बरोबर. आता जर तुम्ही त्यांचे पेज रिस्ट्रिक्शन केले, तर मग ते ऍडव्हर्टाइजमेंट कोण छापणार? त्यांना न्यूज पण छापायचे, ऍडव्हर्टाइजमेंट पण द्यायचे, पण ऍडव्हर्टाइजमेंटला जागाच उरणार नाही त्याच्यामध्ये, मग ते देणार कुठून?
तर सकाळ पेपर जे महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा पेपर आहे, सकाळ पेपर ही इंडियन ऑफ इंडियाच्या अगेन्स्ट केस केली होती की नाही आम्हाला हे तुमचं आमच्या स्वातंत्र्यावर तुम्ही गदा आणताय, आम्हाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, आम्हाला आमचा बिझनेस पण करायचा आहे स्वातंत्र्य आहे, तर आम्हाला तो तुम्ही असं रिस्ट्रिक्शन आणू शकत नाही. त्याच्यावर पण परत खूप सारे डिबेट झाल्यानंतर सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर पण एक लँडमार्क जजमेंट दिली की नाही त्यांना अधिकार आहे कारण त्यांचा ओव्हरऑल बिझनेस त्या पूर्ण बिझनेस मॉडेल तसं आहे, त्यामुळे त्यांना तुम्ही पेपर्सवर एक्स्ट्रा पेजेस छापायचा त्यांना अधिकार आहे त्याच पैशांमध्ये. त्यामुळे तुम्ही बघाल आता बरेचसे न्यूजपेपरमध्ये न्यूज असणार त्याच्यावर काही एक्स्ट्रा 2-3 पेज येतात, त्यामुळे भराभरा मोठ्या मोठ्या ॲडव्हर्टाईजमेंट, कधी राजनेत्यांच्या ॲडव्हर्टाईजमेंट, कधी कुठल्या मॉलच्या किंवा कुठल्या सुपर मार्केटच्या वगैरे ॲडव्हर्टाईज असतात. ठीक आहे, त्या ॲड त्यांचा इम्पॉर्टंट सोर्स ऑफ बिझनेस आहे, म्हणून त्यांना त्या अधिकाराच्या अंतर्गत राईट टू फ्रीडमच्या अंतर्गत त्यांना या सगळ्या रेमेडीज मिळालेल्या आहेत. ठीक आहे, तर ह्या खूपच इम्पॉर्टंट अधिकार होता आपल्याकडे, राईट टू स्पीच अँड एक्सप्रेशन. ठीक आहे, याच्यावर खूप सारे रिस्ट्रिक्शन्स पण आहेत. दुसरा इम्पॉर्टंट पार्ट याच्यामध्ये येतो तो आहे राईट टू असेंबल पीसफुली अँड विदाउट आर्म्स. तर हा एक इम्पॉर्टंट अधिकार आपल्याकडे, राईट टू असेंबल पीसफुली. आता असेंबल पीसफुली म्हणजे काय? असेंबल पीसफुली म्हणजे काय की तुम्हाला एखादी सभा घेण्याचा अधिकार आहे भारतामध्ये. ठीक आहे, एखादी सभा, एखादी गॅदरिंग तुम्ही करू शकता, तिथे तुमचे मुद्दे मांडू शकता, समविचाराचे लोक एकत्र येतात आणि मग त्यांना तुम्ही काही मार्गदर्शन करू शकता. बरेचसे राजनैतिक सभा पण तुम्ही बघितल्या असतात, ज्यात नेते भाषण करतात, खूप लोक त्यांच्यासमोर बसलेले असतात, ते त्यांच्या फॉलोअर्स असतात आणि त्यांना त्यांचं मार्गदर्शन हवं असतं. त्यामुळे सभा घेण्याचा अधिकार आपल्याकडे आहे. ठीक आहे, पण तो कसा असायला पाहिजे? रिस्ट्रिक्शन याच्यात काय आहे? पीसफुली असायला पाहिजे आणि विदाउट आर्म्स असायला पाहिजे. म्हणजे तुम्ही एक तर शांततेमध्ये तुमची सभा पार पडायला पाहिजे आणि दुसरं त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हत्यार वापरता कामा नये. तर त्या सभेला इथे मान्यता आहे, तुम्हाला तो अधिकार आहे तो करण्याचा. तुम्ही बरेचसे आंदोलनं पाहिले असते, बरं स्वतंत्र भारतामध्ये बरेचसे आंदोलन झालेत. चिपको आंदोलन झालं होतं एक खूप आधी, आता रिसेंटली अण्णा हजारेंचं आंदोलन झालं होतं 13-14 मध्ये, है ना, शांततेत पार पाडलं होतं, खूप लोकांनी पार्टिसिपेट केलं होतं. आता रिसेंटली शेतकऱ्यांचं आंदोलन झालं भारतामध्ये, है ना. ते सगळे आंदोलन कसे होते? ते फॉलो केले गेले कारण की ते पीसफुली आणि विदाउट आर्म्स होते. पण जर तुम्हाला जर गव्हर्नमेंटला वाटलं की नाही याच्यात पीसफुली होत नाहीये की आर्म्स वापरले जात आहेत, मग त्याच्यावर कदाचित काही कठोर कारवाई सुद्धा करता येते. त्याच्यात गव्हर्नमेंटला अधिकार आहे तो कारवाई करणं. पण हे मुद्दे नाही असायला पाहिजे. तुम्ही शांततेत करताय, कोणी तुम्हाला काही बोलणार नाही. तुम्ही बघितलं असेल बऱ्याच वेळेला एखादी घटना होते भारतामध्ये, मग लोक कॅन्डल मार्क घेऊन जातात, कॅन्डल्स हातामध्ये मार्च करतात, ती जाऊन लावतात, है ना. ते सगळी शांततेत पडलेली सभा आहे, तर ते तुम्हाला अलाउड आहे. तुम्ही एखादी राजनीतिक सभा घेऊ शकता, त्यात तुम्ही तुमचे प्रचार करू शकता, तुमचे मुद्दे मांडू शकता, लोक फॉलोअर्स तुम्हाला फॉलो करतील, येतील, तुमचं म्हणणं ऐकतील. हे सगळं तुम्हाला ह्या आर्टिकल 19.2 मध्ये तुम्हाला हा अधिकार मिळाला आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारची सभा घेऊ शकता. ठीक आहे, असेंबल करू शकता पीसफुली विदाउट आर्म्स. त्याच्या पुढचा जो एक मुद्दा आहे तो आहे टू फॉर्म असोसिएशन ऑर युनियन ऑर कोऑपरेटिव्ह सोसायटीज. ठीक आहे, याच्यामध्ये बरेचसे गोष्टी असू शकतात की तुम्ही एक असोसिएशन पण बनवू शकता. ठीक आहे, असोसिएशन म्हणजे तुम्ही एखादी कंपनी फॉर्म करू शकता, एक ग्रुप फॉर्म करू शकता, है ना, एखादी सामाजिक संस्था फॉर्म करू शकता, तुम्ही युनियन बनवू शकता, कोऑपरेटिव्ह सोसायटीज बनवू शकतात, कंपनीज बनवू शकतात. हे अधिकार तुम्हाला दिलेले आहेत. होय, आता तुम्ही बघा हे कसं स्टेप बाय स्टेप कसं येतं बघा. पहिला अधिकार आहे तुम्हाला बोलण्याचा, तुम्ही काही बोलू शकता इंडिव्हिज्युअली. नंतर तुम्ही एक ग्रुप बनवू शकता आणि त्या ग्रुपच्या माध्यमातून तुमचे मुद्दे मांडू शकता, त्याला जास्त पॉवर येते. आणि मग त्या ग्रुपचं तुम्ही कन्व्हर्शन करू शकता एखाद्या असोसिएशन मध्ये. म्हणजे समजा एखादा एंटरप्रेन्योर आहे, एक बिझनेसमॅन आहे, तो स्वतः आहे, त्याला वाटतं की मला ह्या प्रकारचा बिझनेस करायचा, तो एकटा आहे. मग त्यांनी काय केलं, एक त्याचे काही रिसोर्स जमा केले आणि त्यांनी कंपनी बनवली. त्या कंपनीमध्ये समविचारी लोकांना एकत्र आणलं त्यांनी आणि मग ते कंपनी फॉर्म झाली, आता ते बिझनेस करतायत. ठीक आहे, किंवा एखादं राजनीतिक पार्टी आहे, एखादी राजनीतिक पार्टी बनवली कोणती, जसं आम आदमी पार्टी त्यावेळेस त्या काळात बनली, त्याच्यावर अण्णांचं आंदोलन झाल्यानंतर. ठीक आहे, तर त्यांनी असोसिएशन त्या समविचारी लोकांना एकत्र घेऊन त्यांनी पार्टी बनवून टाकली. असे बरेचसे पार्ट्या भारतामध्ये त्याच प्रकारच्या. भारतामध्ये जेवढ्या पण पार्ट्या, तुम्ही बीजेपी बघा, काँग्रेस बघा, शिवसेना आहे, आणि मनसे आहे, राष्ट्रवादी काँग्रेस, हे सगळ्यांची एक विचारधारा आहे. त्या विचारधाराला पटणारे लोक त्यांना फॉलो करतात. म्हणून हा अधिकार कोण देतो तुम्हाला? आर्टिकल 19 टू फॉर्म अन असोसिएशन. परत तुम्ही युनियन पण बनवू शकता. एखाद्या कंपनीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं काही ऐकलं जात नसेल, पण त्याच कामगाराचं ऐकलं जात नसेल, तर पण तेच कामगार जर खूप सारे मिळून एखादी युनियन बनवतील, तर मॅनेजमेंट त्यांच्यावर बसून चर्चा करते. कारण त्यांना माहिती आहे का त्यांच्याकडे ताकद आहे, यांच्याकडे एकीचं ताकद आहे आणि एकीचं ताकदला हमेशा महत्त्व दिलं जातं. बरोबर, त्यामुळे तुम्ही युनियन फॉर्म करू शकता, कोऑपरेटिव्ह सोसायटीज फॉर्म करू शकता. कोऑपरेटिव्ह सोसायटीज तर खूपच सहकार चळवळ महाराष्ट्राला काही कमी नाही आहे. खूप सारे चळवळी आपल्या इथे झालेत. आपल्याकडचे बरेचसे मोठे नेते जे आहेत 1960च्या दशकापासून ते आतापर्यंत, महाराष्ट्र जेव्हा निर्माण झाल्यापासून आतापर्यंत खूप साऱ्या सहकार चळवळी आपण पाहिलेल्या आहेत. आणि त्या सहकार चळवळीत वेगवेगळे कारखाने, साखर कारखान्यांचं एक उदाहरण घेऊ शकतो आपण. हे सगळे कोऑपरेटिव्हमधून आलेले, सहकार्यातनं आलेले गोष्टी आहेत. त्यामुळे महाराष्ट्राची खूप प्रगती पण झाली. आणि भारतामध्ये पण बऱ्याच ठिकाणी तुम्ही कोऑपरेटिव्ह चळवळच बघितलं असेल. एक इम्पॉर्टंट होती
तुमची अमूलचं म्हणा किंवा दुधाचं जे उत्पादन करण्याचं जे आनंदमध्ये होतं गुजरातमध्ये, कॉपरेटिव्ह चळवळ आहे. गावाखेड्यातनं जे दूध येतं मग त्याला एका ठिकाणी जमा करून मग पुन्हा भारतामध्ये त्याचं वितरण केलं जातं है ना. हे सगळे कॉपरेटिव्ह चळवळी आहेत. कॉपरेटिव्ह चळवळीमधून खूप लोकांना खूप फायदा होतो, तळागाळाच्या लोकांपर्यंत त्याचा फायदा पोहोचतो. त्यामुळे तुम्ही हे सुद्धा फॉर्म करू शकता. तर हे सगळे आर्टिकल 19चा पार्ट आहे. ठीक आहे. पुढचा इम्पॉर्टंट पार्ट आहे टू मूव्ह फ्रीली थ्रू आउट द टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे भारतामध्ये एक नागरिक कुठेही फ्रीली जाऊ शकतो, त्याला कुठली प्रकारची आडकाठी करता येणार नाही. म्हणजे तुम्हाला कुठं वाटलं की मला राजस्थान फिरायला जायचं, तुम्ही जाऊ शकता. तुम्हाला कोणी तिथे राजस्थान सरकारची परमिशन घ्यायची गरज नाही. तुम्ही तिकीट काढून जा तिथे फिरायला. तुम्हाला काश्मीरला जायचं आहे, तुम्हाला अरुणाचल प्रदेशला जायचं आहे, तामिळनाडू, कुठेही तुम्हाला जायचं आहे भारतामध्ये, तुम्ही फ्रीली फिरू शकता थ्रू आउट द टेरिटरी. तुम्हाला कुठल्या प्रकारचं परमिशनची गरज लागणार नाही. ठीक आहे. हा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. फ्री मुवमेंट आहे. त्याच्यावर खूप सारे वाद होतात की हे लोक आमच्याकडे का आले आणि ते वगैरे, पण ठीक आहे. पण भारताचा हा मूलभूत अधिकार असल्यामुळे कोणी त्याच्यावर गदा आणू शकत नाही. त्याच्यानंतर त्याच्याच रिलेटेड दुसरा पार्ट येतो टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया. म्हणजे फक्त तुम्ही फिरू शकत नाही. उद्या तुम्हाला वाटलं की तुम्हाला मध्य प्रदेशमध्ये सेटल व्हायचं आहे, ठीक आहे, तिथे तुम्ही एक जागा घ्यायची, तिथे घर बांधले, तुम्ही राहायला लागले, तुम्हाला कोणाची अगेन्स्ट परमिशनची गरज नाही. तुम्हाला अधिकार आहे तिथे राहण्याचा. तुम्हाला अधिकार आहे तुम्हाला तामिळनाडूमध्ये राहण्याचा, तुम्हाला अधिकार आहे बंगालमध्ये जाऊन राहण्याचा, उत्तर प्रदेशमध्ये जाऊन राहण्याचा. कोणी तुम्हाला अडवणार नाही. सगळ्यांना सगळे अधिकार दिलेले आहेत आणि हा फ्री अधिकार आहे. तुम्ही कुठेही जाऊन सेटल होऊ शकता, तिथे जॉब करू शकता, बिझनेस करू शकता आणि तिथे राहू पण शकता. ठीक आहे. तर सेटल आणि फ्रीने हे दोन्ही कनेक्टेड पॉईंट्स आहेत. तुम्ही कुठे जाऊ शकता, राहू शकता. पण याच्यामध्ये एक रिस्ट्रिक्शन आहे. छोटा रिस्ट्रिक्शन असा येतो की अशा काही जागा आहेत भारतामध्ये ज्या थोड्या मागासलेल्या आहेत किंवा आदिवासी पट्टा आहे. आदिवासींचं तिथे त्या जंगलवर त्यांचा पुनर्निर्वाह त्याच्यावर चालतो. उद्या तिथे काही व्यापारी जाऊन जमिनी विकत नाही घेऊ शकत. एखाद्या व्यापाऱ्याला म्हणजे इथं जमिनी विकत घ्यायचं आणि त्यांना तिथून हकलून द्यायचं आहे. तसा जर प्रयत्न झाला तर मग गव्हर्नमेंट त्याच्यावर हे करू शकतो. मग तो व्यापारी बोलायला मला तर अधिकार आहे ना कुठे जाऊन राहण्याचा, मग मला तुम्ही कसं नाही बोलताय. पण तुमच्या त्या अधिकारामुळे जर तिकडचे जे लोकल्स असतील, जे मागासलेले लोक आहेत किंवा जे आदिवासी लोक आहेत, ते त्यांचं पूर्ण लाईफ सायकल त्या जंगलावर चालतंय, त्याचं जर तुम्ही तोड काय करणार असाल आणि त्यांचं लाईफ त्याच्यामुळे धोक्यात येऊ शकतं, तर मग ते तुम्हाला गव्हर्नमेंट इथे नाकारू शकतो. तो अधिकार तुमचा नाकारला जाऊ शकतो सुप्रीम कोर्टाच्या थ्रू, की नाही इथे तुम्ही सेटल नाही होऊ शकत कारण इथे कोणतरी ऑर्डर. बऱ्याच ठिकाणी तुम्ही बघितलं असणार ना, मायनिंगचे एखाद्या जागेमध्ये खनिजाचे शोध लागला, तर त्या खनिजाच्या शोधमध्ये तिथे खड्डा करायचा किंवा काही खनन करायचं असेल, पण तिकडच्या आदिवासींना तिथे प्रॉब्लेम होत असेल आणि त्याचं जर विस्थापन तुम्ही व्यवस्थित करणार नसाल, तर मग हा अधिकार तुम्हाला नाहीये तिथे जाऊन तुम्ही काही खनन करणार. ठीक आहे. तर तुम्हाला सेटल होण्याचा अधिकार आहे, पण त्याच्यामुळे दुसऱ्या लोकांना जर प्रॉब्लेम होणार असेल तर तिथे तुम्हाला थोडेफार रिस्ट्रिक्शन येऊ शकतात. ठीक आहे. टू रिसाइड अँड सेटल इन एनी पार्ट ऑफ टेरिटरी ऑफ इंडिया. एक उदाहरण देतो तुम्हाला की काही ठिकाणी समजा एखादं धरणाचं काम आलं, समजा एखाद्या गावामध्ये धरण बनणार आहे, तर ते धरणामुळे काय होतं, त्या आसपासची बरीचशी गावं पाण्याखाली जाणार असतील. ठीक आहे. तर पाण्याखाली जाणार असल्यामुळे काय होतं की तिकडची जी जमिनी आहेत त्यांना किंमत येते. का? कारण गव्हर्नमेंट तुम्हाला त्या जमिनीचे पैसे देणार आहे, मोबदला देणार आहे. ठीक आहे. आणि तो मोबदला बऱ्याच वेळा मार्केट प्राईसच्या हिशोबाने असतो. आता तिथे फार छोटे शेतकरी वगैरे असतील त्या गावातले, त्यांच्याकडे राहणीमान त्यांचं चांगलं नाही आहे, पण अचानक त्यांना वाटलं की नाही इथे म्हणजे ती जमिनीला किंमत आलेली आहे, पण गव्हर्नमेंट काहीतरी देणार आहे. पण मग काय होतं, बरेचसे व्यापारी लोक काय करतात, त्या गावात जातात, त्या गरीब शेतकऱ्यांना काही थोडेफार अमाऊंट देतील, त्यांच्याकडून ती जमीन विकत घेतात. ठीक आहे. त्यांच्याकडून जमीन विकत घेतील त्यांना छोटंसं अमाऊंट देऊन, आणि ते अमाऊंट ती नावं आपल्या नावावर करतील. मग जेव्हा गव्हर्नमेंटचा मोबदला येईल तर तो पूर्ण मोठा मोबदला जो येणार असेल तो त्या व्यापाऱ्यांना मिळतो, त्या बिझनेसला मिळतो, त्या गरीब माणसाला मिळत नाही. काय गरीब माणसाला फार स्वस्तामध्ये ती जमीन विकली, त्याला एवढ्या सगळ्या योजना कळत नाही. त्यामुळे त्यांच्यावर हे होऊ शकतं, त्यांचे जे अधिकार आहेत किंवा त्यांच्या जीवनशैलीवर त्याच्यामुळे मोठा परिणाम होऊ शकतो, त्यांना फसवणूक होऊ शकते त्यांच्या प्रकारची. ठीक आहे. तर ती अडवण्यासाठी मग गव्हर्नमेंट काय करते, एखाद्या ठिकाणी अशी जेव्हा स्कीम येते की ते धरण बनणार आहे किंवा काही, मग तिकडे खरेदी विक्री बंद केली जाते. ठीक. तुम्ही ऑफिशियली जाऊन मार्केटमध्ये किंवा तहसीलदार कार्यालयात जाऊन खरेदी विक्री नाही करू शकत, कारण की तिथं एक योजना येणार आहे. त्या योजनेच्या अंतर्गत जो फायदा आहे तो तिकडच्या मूळ निवासियांनाच भेटायला पाहिजे. मग तिथे तुम्ही हे नाही बोलू शकत की अरे मला तर अधिकार आहे, मला सेटल होण्याचा, मला का नाही करू देत. नाही, तिथे आता सध्या एक विस्थापितांनाच प्रथम प्राधान्य दिलं आहे, नंतर तुम्हाला दिलं जाईल. म्हणून जरी तुम्हाला हे दोन्ही अधिकार आहेत कुठेही फिरण्याचा राहण्याचा, पण तिथे तिकडच्या मूळ निवासियांना प्रॉब्लेम होता कामा नये. त्याच्यासाठी हा एक पॉईंट आहे. त्यांचा 6वा अधिकार जो आहे राईट टू प्रॉपर्टी, आणि तुम्ही बघायला तुम्ही कट मारलेली आहे. कट का मारली? राईट टू प्रॉपर्टी म्हणजे काय?
राईट टू प्रॉपर्टी हा मूलभूत अधिकाराचा पार्ट होता. राईट टू प्रॉपर्टी म्हणजे काय? मला कुठल्याही प्रकारची प्रॉपर्टी बनवायचा अधिकार आहे. म्हणजे मी कुठल्याही प्रकारची संपत्ती बनवू शकतो. ठीक आहे. आणि समजा माझ्याकडे एक मोठी जागा आहे, तिथं मी मोठा बंगला बांधला आणि त्या बंगल्यामध्ये मी राहतो, मग राईट टू प्रॉपर्टी माझ्याकडे आहे, मी राहतोय तिथे. पण याला काढलं का? ठीक आहे. याला काढलं याच्यासाठी की याच्यामुळे बरेचसे प्रॉब्लेम व्हायला सुरुवात झाली. जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा होता घटनेमध्ये, पण नंतर जसं काळ वाढायला लागला आणि भारताची प्रगती व्हायला लागली. प्रगती आपण कसं बोलतो, जेव्हा इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होतं आहे ना, तुम्ही रोड्स बनवता, तुम्ही फ्लायओव्हर्स बनवता, आता मेट्रोज वगैरे काम चालू आहे. आता ह्या सगळ्या जे प्रगतीशील जे योजना आहेत, त्या योजनेमध्ये जर माझ्यामुळे काय अडचण, माझ्या प्रॉपर्टीमुळे काय अडथळे येत असेल, तर मग तो अधिकार माझ्याकडे असता कामा नये. जसं की समजा एक मोठा हायवे बनणार आहे, 500 किलोमीटरचा हायवे बनणार आहे आणि त्या हायवेच्या मध्ये कुठेतरी माझं घर येतं आहे. ठीक आहे. मग गव्हर्नमेंट मला अप्रोच करेल की बाबा तुझ्या हा हायवेच्या मध्ये तुमचा हा एरिया येतोय, तर मला हा एरिया खाली करावा लागणार आहे. ठीक आहे. तर तो मला खाली करावा लागेल, कारण की ती योजना मोठी आहे. ठीक आहे. माझ्या 1-2 घरांमुळे तो योजनेला प्रॉब्लेम येता कामा नये. म्हणून गव्हर्नमेंटने काय केलं, मी समजा मला खाली नाही करायचं. म्हणजे पूर्वी कसं होतं, राईट टू प्रॉपर्टीमुळे मी बोलेल नाही, माझी राईट टू प्रॉपर्टी आहे, मी का खाली करू, मला मूलभूत अधिकार, तुम्हाला अडवू नाही शकत इथून. तर असं असल्यामुळे बऱ्याचशा गव्हर्नमेंटच्या योजनांवर प्रॉब्लेम येत होता. मग त्यामुळे मग यांनी 44वा अमेंडमेंट आला. अमेंडमेंट तुम्हाला मी आधी पण सांगितलं होतं की तुम्ही घटनेमध्ये चेंजेस करू शकता. घटनाकारांनी खूप पुढचा विचार करून या गोष्टी ठरवल्या. खूप छान घटना त्यांनी लिहिली होती की त्यांनी आधीपासून ठरवलं होतं की तुम्हाला जर वाटलं कालांतराने काही तुम्हाला काही त्याच्यामध्ये चेंजेस करायचे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये अमेंडमेंट आणू शकता. तर घटनेचा 44th अमेंडमेंट आला 1978 मध्ये, 78 मध्ये, आणि त्यात त्यांनी सांगितलं की राईट टू प्रॉपर्टी जो मूलभूत अधिकार आहे त्याला त्यांनी मूलभूत अधिकारातनं काढून टाकलं. त्याला काढून दुसरीकडे टाकलं. कॉन्स्टिट्यूशन मध्ये अजून पण आहे राईट टू प्रॉपर्टी, तुमची आहे ती राईट, पण ती फंडामेंटल राईट नाही आता. फंडामेंटल राईट असल्याचा फायदा काय होता की त्याला कोणी चॅलेंज नाही करू शकत, गव्हर्नमेंट पण तुमच्याकडून काढून घेऊ शकत नाही. म्हणून त्यांनी काय केलं, हा राईट टू प्रॉपर्टीला फंडामेंटल राईट मधूनच काढून टाकलं. आता हा दुसरीकडे तुम्ही अजून पण प्रॉपर्टी ठेवू शकता, पण तुमच्या प्रॉपर्टीमध्ये कुठल्या योजनेचा काही प्रॉब्लेम येत असेल, तर धरण बांधणं, मेट्रो बांधणं, तुम्ही बरेच लोक विस्थापित होतात, त्यांना दुसरीकडे विस्थापना करून दिली जाते. पण तुम्हाला ते मूलभूत अधिकार नाहीये, त्यामुळे इथून हा काट मारला गेला. हा पूर्वी होता आर्टिकल 19 मध्ये, आता नाहीये. ठीक आहे. राईट टू प्रॉपर्टी. आणि त्यानंतर शेवटचा, टू प्रॅक्टिस एनी प्रोफेशन ऑर कॅरी एनी ऑक्युपेशन, ट्रेड ऑर बिझनेस. ठीक आहे. हा पण एक इम्पॉर्टंट आहे की भारताच्या नागरिकांना भारतामध्ये कुठल्याही प्रकारचा जॉब करायचा अधिकार आहे. कुठल्याही प्रकारचं ऑक्युपेशन म्हणा, कुठल्या प्रकारचं प्रोफेशन म्हणा, ट्रेड म्हणा, बिझनेस म्हणा, तुम्ही सगळ्या प्रकारचे बिझनेस करू शकता. तुम्हाला त्या अडथळा नाही आणण्यात येणार. पण याच्यामध्ये अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे. छोटे मोठे रिस्ट्रिक्शन सगळीकडेच आहेत, सगळ्यांमध्ये तरी रिस्ट्रिक्शन तुम्हाला पूर्ण मुभा नाही देत आहे. बिझनेस अँड ट्रेडचं उदाहरण घ्यायला चाललं तर तुम्ही असे काही बिझनेस नाही करू शकत ज्याच्याने पुन्हा देशाची सुरक्षिततेवर काही प्रॉब्लेम होणार असेल, किंवा एकते अखंडतेवर काही प्रॉब्लेम होणार असेल ना, किंवा दुसऱ्यांच्या अधिकारांवर काही गदा येणार असेल, असे बिझनेस तुम्ही करू शकत नाही. एक एक्झाम्पल तुम्हाला देतो. तुम्ही ऐकलं असेल की समजा मला उद्या वाटलं की मला एक बिझनेस चालू करायचा, मी हत्यार बनवेल, मला AK-47 बनवायची आहे, रायफल्स बनवायचे आहेत, असे काही हत्यार मला बनवायचे आहेत, आणि मी गव्हर्नमेंट करतो, गव्हर्नमेंट मला नाही बोलणार का? कारण की गव्हर्नमेंटने रिस्ट्रिक्टेड केलेलं आहे. हत्यार बनवण्याचे जे काही कारखाने आहेत ते गव्हर्नमेंटच्या अंडर येतात सगळे. तुम्ही ऑर्डिनन्स फॅक्टरीबद्दल ऐकलं असणार, त्यात गव्हर्नमेंट सगळं त्यांचे जे डिफेन्सचे जेवढे इक्विपमेंट्स आहेत तिथे बनवले जातात. ठीक आहे. मग ते जनरल पब्लिकला अलाउड नाहीये, कोणी जाऊन उद्या बंदूक नाही बनवू शकत, किंवा रायफल्स नाही बनवू शकत, किंवा बॉम्ब नाही बनवू शकत. ठीक आहे. तर ते गव्हर्नमेंटच्या अंडर, म्हणून गव्हर्नमेंट तुम्हाला ते रिस्ट्रिक्शन, तुम्ही हे नाही बोलू शकत मला तर अधिकार आहे कुठल्या बिझनेस करायचा, मग मला का नाही देत आहे, नाही. तर तुम्हाला असे बिझनेस असे ट्रेड करता येणार नाही. ठीक आहे. तुम्हाला असे ट्रेड नाही करता. तुम्ही समजा काय अंमली पदार्थ असं त्याची तस्करी करत असाल, हा माझा बिझनेस आहे असं नाही तुम्ही सांगू शकत, त्याच्याने दुसऱ्या लोकांना प्रॉब्लेम होऊ शकतो, एक अख्खी तरुण पिढी त्याच्यामुळे बरबाद होऊ शकते. तर असे ट्रेड तुम्ही नाही करू शकत. ठीक आहे. तुम्ही असे प्रोफेशन पण घेऊ शकत नाही ज्यात तुम्हाला स्किल्स नाही आहेत. तुम्हाला प्रोफेशन आणि ऑक्युपन्सीमध्ये एक इम्पॉर्टंट आहे की तुमच्याकडे स्किल्स पण असायला पाहिजे. असं नाही की तुम्ही बोला की नाही, कोणी एक समजा एक इंजिनियर आहे, त्याने इंजिनिअरिंगची पदवी घेतलेली आहे, किंवा कॉमर्स ग्रॅज्युएट आहे, आणि तो बोलेल नाही मला उद्या जाऊन डॉक्टर बनायचं, मला ऑपरेशन करायचं आहे, तर तो नाही करू शकत, कारण की त्याच्याकडे ते स्किल्स नाही आहेत, ती पदवी नाही आहे. ठीक आहे. तर प्रोफेशन तुम्ही करू शकता कुठले, पण त्यासाठी तुम्हाला रिक्वायर्ड स्किल्स आणि प्रोफेशन्सी आणि डिग्री असायला पाहिजे, तर तुम्ही करू शकता. एक डॉक्टर एक पूल नाही बांधू शकत, सिव्हिल इंजिनियरचं काम नाही करू शकत, बरोबर ना, कारण त्याच्याकडे ते स्किल्स नाही आहेत. तो बांधू नाही शकत असं नाही बोल, पण त्याला आधी स्किल एक्वायर्ड करावं लागते, नंतरच तो करू शकेल. ठीक आहे. तर प्रोफेशन ऑक्युपेशन तुम्ही कुठलाही करू शकता, फक्त एवढंच आहे की तुम्हाला ते स्किल्स डेव्हलप करावं लागतील, तरच तुम्हाला मग तो अलाव करतील की ओके तुम्ही आताही करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही बघाल हे आर्टिकल 19चे हे मुद्दे होते, त्याच्यावर काही रिस्ट्रिक्शन बद्दल पण आपण बोललो. तुम्हाला स्वातंत्र्याचा अधिकाराच्या अंडर येतं. तुम्हाला सगळ्यात इम्पॉर्टंट अधिकार हा दिलेला आहे, स्पीच अँड एक्सप्रेशन. त्याच्यामध्ये सगळे पॉईंट्स आपण बघितलेले आहेत, आणि याचे
रिजनेबल रिस्ट्रिक्शन सुद्धा पाहिले. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं होतं की आपण सगळे 19 ते 22 एकाच व्हिडिओमध्ये करू शकत नाही, खूप मोठे व्हिडिओ होणार आहेत. त्यामुळे हा आजचा जो पार्ट होता हा पार्ट 1 होता. पुढच्या पार्टमध्ये आपण पुढच्या अधिकाराबद्दल बोलूया. तोपर्यंत मित्रांनो प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करा, जेणेकरून माझ्या चॅनल अजून पुढे वाढेल आणि तुम्हाला मी चांगलं कॉन्टेंट प्रोव्हाइड करू शकेल. पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया. धन्यवाद.